हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मीही छान आहे, तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज करणार आहे मी कपाट ऑर्गनायझर. म्हणजे कपाट माझ्याकडे एकच आहे, पण आम्ही त्यांचं शिक्षण वेगळे केलं, तर आज मी यांचं कपाट ऑर्गनायझर करणार आहे. आणि मदतीला हेही आहे, हे माझी मदत करणार. तर बघा, तर हे कपडे आम्ही काढून ठेवले आहे. तर आता हे कपाट मी आवरायला घेत आहोत आणि असेच केस खुले ठेवले, कारण की डोकं वॉश केला त्याच्यामुळे नाही का बोलायचं होतं, त्याच्यामुळे आज माझे केस खुलेच आहे. तर मी कपाट घेते त्या ऑर्गनायझर करायला. तर काही कपडे मी काढले आहेत आणि काही कपडे काढायचेच आहे, तुम्हाला दिसत असेल तर काढायचेच आहो. तर यांच्याकडे काय भरपूर असे कपडे नाहीत, पण ठीक आहे, एवढे छान भरपूर होतात, कारण की हे जास्त काही कपडे वगैरे घेत नाही. तर नेहमी आता वर्दीत राहावं लागतं, त्याच्यामुळे नाही का इतकं काही कपड्याचं लागत नाही. तर बघा आता इतक्या पेसमध्ये मी कसे काय यांचे कपडे ऑर्गनायझर करते, तेही विदाऊट ऑर्गनायझर, म्हणजे कोणतेही आपण ऑर्गनायझर यूज करत नाही. तर हे नंतर मी तुम्हाला दाखवते. बघायला म्हटले मी काही कपडे काढून ठेवले आणि काही कपडे लावायचीच आहे, त्याच्यामध्ये वर्द्या वगैरे काढायचीच आहो. आणि 3च कप्प्यामध्ये आपल्याला त्यांचे कपडे अरेंज करायचे आहे. खालच्यामध्ये तर ब्लँकेट वगैरे आहे, त्याच्यामुळे तो काही यूज येणार नाही त्यांच्यासाठी. तर आणि इथे सगळंच कॅप वगैरे मी असे हँग करून ठेवले आहेत. इथे वॉच वगैरे त्यांची, ह्यात आपण व्यवस्थित नीट करूया. आणि बाहेर जातो त्याच्यात खूप छान असा पाऊस येत आहे, बाहेरचं दृश्य बघू शकाल, खूप छान असा पाऊस येत आहे. म्हणजे आधी ऊन होतं, कपडे वगैरे बाहेर होते, तर थोडा वेळ झाला पाऊस स्टार्ट झाला, त्याच्यामध्ये कपडे वगैरे आत आले आहेत. असं खूप छान असं वाटत आहे आणि कसं गारगार हवाई येत आहे. छान पाऊस, असं थंड थंड वातावरणामध्ये चाय बनायलाच हवा. तर चला, यांनी चाय बनवून घेतला आहे. असा आयता चाय मिळाला ना, म्हणजे बस याच्यापेक्षा सुख कुठंच नाही, ते म्हणजे नवऱ्याचा हातचा चाय. तर चला, मी चाय बिस्किट हे दोघंही एन्जॉय करत आहो. आणि नंतर मग आपल्याला कपाट आवरायला घ्यायचं, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आधी चाय वगैरे घेतला. तर आता आपलं चाय वगैरे घेऊन झाला आहे आणि चला आता आपण कपाट ऑर्गनायझर करू. चाय घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश आणि छान वाटत आहे. तर चला, मी आधी खिडकी लावून घेते, कारण की आपण तिकडे जाऊ, पाऊस वगैरे आता पूर्ण पाऊस आतमध्ये येते, त्याच्यामुळे आधी लावून देते. आणि चला आता आपण ते काम करून घेऊया, कारण की यांनाही वर्किंगला जावं लागेल, तर ते थोडं आपण लवकर काम आटपून घेऊ. चला तर बेडरूममध्ये जाऊया आता. चला तर आता आपण आलो बेडरूममध्ये. आता घेऊ आपण कपाट, हे आता ऑर्गनायझर करू आणि सोबत हे मदतीला आहेतच. तर चला, आता मी पूर्ण आधी कपडे काढून घेतो कपाटामध्ये. जे हे वरचा डोर तुम्हाला दिसत असेल, यामध्ये सर्व वर्दीचे किंवा डेली यूजवाले शर्ट वगैरे सर्व मिक्स झाले. तर म्हटलं चला आपण आता व्यवस्थित करू. तर आधी मी पूर्ण कपडे काढून घेतले, म्हणजे आपल्याला कपडे ठेवायला थोडंसं सोपं होईल या हिशोबाने मी ते पूर्ण कपडे काढले. आणि मेन म्हणजे मी ते पुसून वगैरे घेतले छान कपड्यांनी, कारण की बरेच दिवस झाले मी ते कपाट ठेवलंच नाही. आता पुसून वगैरे घेतलं, त्यामधले मी पेपर वगैरे ठेवले, जेणेकरून थोडंसं दिसायलाही व्यवस्थित वाटेल आणि कपडेही थोडेसे नीट बसतील. त्या हिशोबाने मी त्याच्यावर पेपर वगैरे टाकून ठेवले आहे. आता आपण ठेवूया कपडे. तर सर्वात आधी मी वरच्यामध्ये नाही का, जे काही ड्युटीचे असतील, डांगरी वर्दी, जे वर्किंगवाले कपडे सहसा मी तेच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथे. तर आपण तशा प्रकारे ठेवूया. तर मी सर्वात आधी जे वर्किंगचे जितकेही कपडे होते ते ठेवले. नंतर यांच्याकडे जच ब्लेझर वगैरे आहे किंवा असे 2-3 कोट आहेत, तर मी ते एका साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण की ते खाली ठेवणं त्याला पेस थोडासा जास्त लागतो, त्याच्यामुळे ते खाली ठेवणं थोडंसं अशक्य होतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, हे आपण तिथं ठेवूया. तर अशा प्रकारे मी एक एक वस्तू ठेवत गेली आहे. आणि मदतीला हे होते, तर यांनी माझी मदत केली, होईल तितके हे मला मदत करतात. तर हे कपडे दिले, त्यामधले एक वर्दी मला प्रेस करायचे, तर मी ते साईडला काढून ठेवली. घरीही प्रेस होते, पण जशी बाहेर होते तशी प्रेस होत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, ते बाहेरून करता. तर यांच्याकडे मी एक काम सोडलं आहे, ते सोपवलं आहे, म्हणजे ते म्हणजे टी शर्टांच्या घड्या. तर हे आपल्या टी शर्टाच्या घड्या इथे करत आहे. यांचं खूप परफेक्ट असं काम राहते. तर जे कपडे मला एक्स्ट्राचे वाटले मी ते साईडला काढून ठेवली. तर इथं बघू शकता, यांनी साईडला टी शर्टाच्या घड्या करणं स्टार्ट केलं आहे. तर आणि यांचं काम खूप जास्त परफेक्ट आहे. तर अशी मी बास्केट घेतली आहे, बास्केटमध्ये होईल तितक्या नॅपकिन वगैरे ठेवलं. तर यांच्या आम्ही अशाच प्रकारे एक एक सामान छान जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रकारे, किंवा कमी पेसमध्ये
आपले भरपूर कपडे जावं आणि जास्त कसं कपाटही जास्त कसं असं भरलेलं नाही वाटावं, त्याच्या हिशोबाने माझे ठेवायचा प्रयत्न चालू आहे. तर तिथं माझे टी शर्ट वगैरे ठेवून झाले आहे. मेन म्हणजे याच्यामध्ये वाईट कपडे आहेत, वाईट कपड्याला डाग वगैरे लागू नको किंवा खराब होणं, त्याच्यामुळे मी ठीक आहे एक प्लास्टिकची माझ्याकडे बॅग होती, त्याच्यामध्ये त्यांचे शर्ट वगैरे मी जे काही वाईट कपडे त्यांच्याकडे असतील मी त्यामध्ये ते ठेवली, जेणेकरून डाग वगैरे लागायची नाही का. भीती तेवढी राहत नाही. वाईट कपडे असेल तर खूप जास्त केअरफुली बघावं लागतं. पूर्ण ऑर्गनायझर करून झाले आहे. तर चला मी फायनल लुक दाखवते किंवा मी कसे कपडे ठेवले ते दाखवते. सर्वात आधी इथून स्टार्ट करूया. जे काही यांच्या वर्दे आहेत ते आहेत आणि जे इथे तुम्हाला ब्लॅकमध्ये दिसत असेल तर हे यांच्याकडे 3 असे ब्लेझर आहेत. तर मी इथं हे ब्लेझर आणि हे डांगरी आणि यांच्या वर्द्या आणि हे यांचे जे तुम्हाला व्हाईट टी शर्ट दिसत असेल तर हे यांचे वर्किंगचे कपडे. तर हा जितकाही पेस असेल यांचा, तर हा पूर्ण ड्युटी रिलेटिव्ह कपडे ठेवले तिथं, म्हणजे जे काही आपल्याला ड्युटी लागतात तेच कपडे मी इथं ऑर्गनायझर करून ठेवले आहे. आणि नंतर खाली याल तर इथं नाही का अशी मी तर माझ्याकडे एक्स्ट्राची होती म्हणून मी ते यूज केले आहे. यासोबत त्यांचे बेल्ट वगैरे आणि त्यांचं वॉलेट मी अशा प्रकारे ठेवते, म्हणजे घाईहून गर्दी किंवा आपण अर्जंटमध्ये असो तरी कसं लगेच ते दिसेल, त्याच्यामुळे तो ठेवण्याचा हेतू आहे की समोर असलं तर आपण पटकन घेऊ शकू. आणि त्यांची वॉच, तर ते बेसिकली जे वस्तू आपल्याला लागतात ते समोर ठेवले तर थोडंसं बरं होईल. आणि ते त्यांचे कॅप वगैरे मी अशा एकात एक हँग करून ठेवले आहे. आणि मी काही डबल टेप वगैरे काही यूज नाही केले आहे. मी ते खिडे वगैरे असे छोट्या साईजमध्ये मी ते लावून ठेवले आहेत. आणि इथं ही त्यांची वर्किंगची जे काही कॅप लागतात तर ते हे सर्व सामान जितकंही कपडे वगैरे जे काही असतील वर ते त्यांना ड्युटीला लागणारच मी ठेवले आहे. नंतर जाऊ आपण खालच्या साईडला घेतला तर हे झाले पूर्ण टी शर्ट. आणि टी शर्टच्या मागे जर विचार केला तर पूर्ण जीन्स वगैरे या साईडला माझा तुम्हाला दिसत नसेल. आणि माझ्या हाती मोबाईल असल्यामुळे मी हे पकडूसुद्धा शकत नाही. तर मागे जितके ठेवले असेल त्यांचे जीन्स वगैरे आहेत. नंतर हे त्यांचे जितकेही आहेत तितकेही टी शर्ट आहेत. आणि यामध्ये बरेचसे टी शर्ट आहेत. 2-3 त्याने आणखी वेअरही नाही केलं कारण की आत्ताच घेऊन झाले आहेत. आणि कोणत्या पॉकेटमध्ये पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं आहे ते पूर्ण त्यांचे टी शर्ट आहेत. नंतर जाऊ या साईडला तर मी थोडं काढून दाखवते. नंतर या साईडला गेल्यानंतर हे मागच्या साईडला नाही का त्यांचे असेच बेल्ट वगैरे नाही का, आणि हे पूर्ण ड्युटी विशेष सामान थोडंसं जसं आपण वर्दीला वगैरे नेमप्लेट वगैरे लावतो तर ते सर्व पित्या वगैरे त्याच्यामध्ये ते स्टोर करून ठेवलं आहे. म्हणजे इकडं तिकडं शोधायची काही आवश्यकता लागणार नाही. मग अशी एक बास्केट ठेवली आहे आणि त्या बास्केटमध्ये नॅपकिन, मग ते एका हाताने थोडंसं करायला नाही का हे होत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे त्यांचं असं ब्लॅक कलरची स्टॉल आहे. तर हे नॅपकिन ठेवले आहेत. नंतर म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या साईजमधील आणि खाली व्हाईट कलरचा टावेल वगैरे. तर म्हणजे हे कसं लगेच दिसायला हवं, तर हे छोटे मोठे कपड्यामध्ये दबले ना तर लवकर मिळत नाही. आणि याच्यामध्ये पूर्ण कॅप वगैरे किंवा जे काही ड्युटीविषयी सामान आहे ते त्याच्यामध्ये मिळेल. तर अशा प्रकारे हा पेज पूर्ण हा पूर्ण पेज जो आहे ना तो कम्प्लीट झाला. इथे आधी मी हे ठेवून देते. ठीक आहे, तर मी अशा प्रकारे ते ठेवून दिलं. नंतर या साईडहून येऊ आता खालच्या साईडला. आता खालच्या साईडला मागच्या साईडला दिसत असेल तुम्हाला इथे पूर्ण शर्ट ठेवले आहेत, ते प्रेस केलेले आहेत. आणि जे शर्ट तुम्हाला असा पिशवीमध्ये दिसत असतील ते वॉश केले आहेत, पण बरेच दिवस झाले त्यामुळे काही वॉश केले आहेत आणि काहीच नाही. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तेही वॉश करून प्रेस तर घरीच करणार आहोत. तर हे शर्ट मागे ठेवले आहेत. हे लोअर टी शर्ट आहे. तर जे काही डेली वेअरसाठी लागते आपल्याला ते, आणि जो खालच्या कप्प्याच्यामध्ये ब्लँकेट राहते ते बघू 3च कप्प्यामध्ये मी त्यांचं सामान ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते इझिली झाला आहे. आणि मागच्या साईडला तुम्हाला वर्दी दिसत असेल तर ही प्रेसला जाणार आहे बाहेर, कारण की याची प्रेस घरी होत नाही, म्हणजे छान जमत नाही घरी. आणि कपाट साफ केलं हे बरेच दिवस झाले. हे वर्दी आम्ही शिवायला टाकायची होती पण ते झालं नाही, तर म्हटलं आता साफ केलं कपाट तर दिसलं तर मी काढून ठेवली, तर जाता जाता वर्किंगला हे घेऊन जातील आणि शिवायला टाकून देतील. तर अशा प्रकारे हे कपाट मी ऑर्गनायझर केलं आहे. शर्ट वॉश केल्यानंतर घरी प्रेस वगैरे करून तर ठीक आहे आपल्या जागेवर ठेवले जातील, म्हणजे इथं जे शर्ट मागे आहेत ना तर तिथं ते ठेवले जातील. तर अशा प्रकारे यांचं मी, म्हणजे यांच्याकडे भरपूर काही कपडे आहेत पण ठीक आहे जितके आहेत तितके यांना पुरेसे होतात. तर अशा प्रकारे मी त्यांचं कपाट ऑर्गनायझर केलं आहे. आणि हे मला कधी कधी म्हणतात हे जितके दोन्ही डोर आहेत ना हे माझे आहेत. आणि यांना बघा मी एक दिला, एक मधूनही असं होते बरेचदा माझे कपडे मी यामध्ये सुद्धा ठेवते. आणि खाली जे आहे ना ब्लँकेट, तर ही मध्ये माझ्यावर कोण असं अत्याचार करते. तर मी यांना एवढं कपड्यासाठी पेज देते. आणि जे काही यांचे डेली वेअरचे कपडे राहतात तर ते तिथं हँगरला हँग करून राहतातच. तर अशा प्रकारे मी यांचं कपाट ऑर्गनायझर केलं आहे कमीत कमी जागेमध्ये, आणि तेही विदाऊट ऑर्गनायझर
तर चला तर मी ब्लॉग इथं सेंड करते, भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.